नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक येथे अप्रेंटिससाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही जाहिरात जी आहे ही ग्रॅज्युएट, त्यानंतर डिप्लोमा आणि नॉन टेक्निकल ग्रॅज्युएटसाठी आहे. तर चला मित्रांनो, जाणून घेऊया या संदर्भात अधिक अशी माहिती. तर यामध्ये जे आहे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर मेकॅनिकल, केमिकल, AI&DS, AI&ML इंजिनियर, त्यानंतर फार्मासिस्टसाठी 133 वेकन्सीज आहे. त्यानंतर डिप्लोमासाठी जर बघितलं तर एरोनॉटिकल, सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्यानंतर मेडिकल लॅब टेक्निशियन DMLTसाठी 5 वॅकन्सी. अशा प्रकारे 61 वॅकन्सीज आहेत मित्रांनो. त्यानंतर नॉन टेक्निकलसाठी जर बघितलं तर 12,300 रुपये इतकं स्टायपेंड राहणार आहे. आर्ट्ससाठी 40 वॅकन्सी आहे, कॉमर्ससाठी 20 आहे. त्यानंतर बॅचलर ऑफ सायन्ससाठी 15 वॅकन्सी आहे आणि बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनसाठी 3 वॅकन्सीज आहे. अशा प्रकारे 78 वॅकन्सी आहे. तर एकूण 272 वॅकन्सीज ज्या आहे या टोटल आहेत मित्रांनो. तर यासाठी जे आहे 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 मध्ये जे काही ग्रॅज्युएट झालेले उमेदवार आहे ते यामध्ये अर्ज करू शकतात. डिप्लोमा झाला असेल किंवा नॉन टेक्निकलमध्ये तुमचं झालं असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. ज्या उमेदवाराचा निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाही असे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकत नाहीत, किंवा ज्या उमेदवाराचा सध्या बॅकलॉग आहे फायनल इयरचा ते सुद्धा यामध्ये अर्ज करू शकत नाही. अशा प्रकारे क्लिअरली येथे मेन्शन केलेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला खालील प्रकारे जे आहे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यामध्ये ऑल इंडिया कॅन्डिडेट इथे इलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता. यामध्ये जे आहे काही वेकन्सीज जे आहे या कास्ट कॅटेगरीनुसार राखीव ठेवण्यात आले आहे. जसे की SC साठी 10%, ST साठी 9%, OBC साठी 27%, PWD साठी 4% आणि EWS साठी 10% वेकन्सीज यामध्ये राखीव ठेवण्यात आलेल्या आहे. हे झाल्यानंतर जे आहे स्टायपेंडचा डिटेल्स दिलेली आहे. 50% स्टायपेंड जे आहे हे कंपनीमार्फत दिलं जाईल आणि 50% स्टायपेंड जे आहे हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुम्हाला दिलं जाणार आहे. सुरुवातीला जे आहे तुम्हाला nats.education.gov.in या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं आहे. यामध्ये डिप्लोमा, ग्रॅज्युएट आणि नॉन टेक ग्रॅज्युएट अशा तीनही प्रकारच्या उमेदवारांना यामध्ये रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे आहे यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही प्रोफाईल आहे हे 100% कंप्लीट करणे गरजेचं राहणार आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की तुमचे जे काही KYC आहे, अपार ID आहे, हे NATS साईटवरती जे आहे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही भरून घ्यायचे आहे. त्यानंतर तुमची एक स्टुडंट ID जी आहे ही त्यानंतर जनरेट होईल. त्यानंतर येथे एक खाली त्यांनी एक लिंक दिलेली आहे जो की झोहो फॉर्म आहे. जसं की गुगल फॉर्म राहतो तशाच प्रकारे हा झोहो फॉर्म आहे. तर हा फॉर्म जो आहे हा तुम्हाला भरून जे आहे द्यायचा आहे. तर येथे QR कोड सुद्धा दिलेला आहे. हा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता किंवा येथे लिंक दिलेली आहे. तर आता ही लिंक जर तुम्हाला स्कॅन करायची असेल किंवा हा QR स्कॅन करायचा असेल किंवा लिंकवरती डायरेक्टली जर जायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्टली जाऊन या ठिकाणी अप्लाय करू शकता. आता यासाठी जे आहे दिनांक 4 सप्टेंबर 2026 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 14 ऑगस्ट 2026ला यासाठीची जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या संदर्भात तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे हे 2nd आणि 3rd वीकमध्ये सप्टेंबरमध्ये होणार आहे. त्यानंतर पहिली मेरिट लिस्ट जी आहे ही 4th वीकला लागणार आहे सप्टेंबरच्या आणि जॉईनिंग जी आहे ही ऑक्टोबरच्या 1st आणि 2nd वीकमध्ये राहील. त्यानंतर काही फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन्सचे आन्सर्स त्यांनी दिलेले आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर हे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही रीड करू शकता. यामधून तुमचे जे काही डाऊट्स आहे ते क्लिअर होऊन जातील. तर अशा प्रकारे जे आहे इथे दिलेला आहे मित्रांनो. तुम्हाला यामध्ये कुठल्याही प्रकारचं शुल्क भरण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तो गुगल फॉर्म
जो काही आहे तो तुम्हाला भरून देणे गरजेचं राहणार आहे आणि रजिस्ट्रेशन जे आहे हे मॅन्डेटरी आहे. तर अशा प्रकारे जे आहे ही जाहिरात जी आहे ही डिग्री, डिप्लोमा आणि नॉन-टेक ग्रॅज्युएटसाठी निघालेली आहे. तर एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत अप्रेंटिस करण्याची. तर जर समजा तुम्ही यासाठी इच्छुक असाल, एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. फॉर्म भरून पाहिजे असेल, काही अडचण जात असेल तर तुम्ही आम्हाला Instagramला किंवा Telegramला मेसेज करू शकता. त्याची आपली एक पेड सर्व्हिस अवेलेबल आहे. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.